हाय. 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेनं जपानच्या 2 शहरांवर हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या राजानं सरेंडर केलं. पुढे जर्मनीनं सरेंडर केलं आणि ॲक्सिस पॉवरचा पराभव झाला आणि अलाइड पॉवर जिंकली. 15 ऑगस्ट 1945 नंतर 3 दिवसांनीच 18 ऑगस्ट 1945ला तायवान बेटावर एक प्लेन क्रॅश झालं. हे प्लेन तायवानवरून जपानकडे निघालं होतं आणि या प्लेनमध्ये एक VVIP व्यक्ती बसली होती. ही VVIP व्यक्ती भारताची होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून INAचे सुप्रीम कमांडर होते, नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यावेळेला भारताला जागतिक पातळीवर रिप्रेझेंट करू शकणारे 3च व्यक्ती होते: महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. पंडित नेहरूं इतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त वलय असलेलं आणि महात्मा गांधींना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा आणि शेवटचं हरवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे तायवानच्या प्लेन क्रॅशमध्ये गेले, ही खबर जगभरात पसरायला जास्त वेळ लागला नाही. 1945चा तो दिवस आहे आणि 2025चा हा दिवस. नेताजींच्या डेथ मिस्ट्रीबद्दल असणारं वलय, त्यांची डेथ मिस्ट्री अजूनही तशीच्या तशी आहे. 1947 आत्तापर्यंत अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली, परंतु काहींची पॉलिटिकल विल नव्हती. ज्यांची पॉलिटिकल विल होती त्यांच्यावर बंधनं होती, त्यामुळं हे वलय आहे तसंच राहिलं. भारत सरकारनं काही कमिशन्स जाहीर केले, त्यांचे रिपोर्ट आले, परंतु सातत्यानं एकच गोष्ट समोर येत गेली की 1945च्या प्लेन क्रॅशमध्ये नेताजी गेले. परंतु एक असं कमिशन होतं की ज्यानं इतरांच्या विरुद्ध किंवा इतरांपेक्षा वेगळा रिपोर्ट मांडला. ते कमिशन होतं जस्टिस मुखर्जी यांचं जस्टिस मुखर्जी कमिशन. जस्टिस मुखर्जी कमिशनच्या मतानुसार नेताजींचा मृत्यू प्लेन क्रॅशमध्ये झाला नाही आणि त्यानंतर देखील नेताजी भारतामध्ये वास्तव्याला होते, हा निष्कर्ष निघाला. आणि यासाठी जस्टिस मुखर्जी यांनी एक डिटेल इन्व्हेस्टिगेशन हाती घेतलं. या कमिशननुसार जेव्हा 1953मध्ये सोव्हिएत रशियाचा लीडर जोसेफ स्टॅलिन यांचा मृत्यू झाला, तेव्हा गुप्तपणे सुभाषचंद्र बोस हे भारतात परतले आणि भारतातल्या अनेक ठिकाणी वास्तव्याला होते, प्रामुख्यानं उत्तर प्रदेशच्या फैजाबादमध्ये. त्यावेळेला कदाचित नेताजी एका संत साधूच्या वेशामध्ये, एका बाबाच्या वेशामध्ये तिथं वास्तव्याला होते असं म्हटलं गेलं. त्यावेळेला त्यांना कदाचित गुमनामी बाबा किंवा भगवानजी अशा नावानं हाक मारली जात होती. आणि ह्याचाच तपास करण्यासाठी कमिशन फैजाबादमध्ये आलं. त्यांनी त्या घराची, त्या रूमची तपासणी केली जिथं गुमनामी बाबा राहत होते आणि त्यांना त्यांच्या जवळपास 2600 वस्तू सापडल्या. त्यातल्या रिलेव्हंट अशा जवळपास 700 वस्तू कोलकाताला इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवण्यात आल्या. जस्टिस मुखर्जींनी नेताजींचा परिवार, त्यांचे मित्र, त्यांचे INAचे सहकारी यांच्या मदतीनं त्या वस्तूंची तपासणी केली आणि त्यांचं ठाम मत झालं की ह्या इन्व्हेस्टिगेशनला आणखीन डीपमध्ये नेण्याची गरज आहे. ह्या इन्व्हेस्टिगेशनला डीपमध्ये नेण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे नेताजींचं हँडरायटिंग आणि नेताजींचे DNA ॲनालिसिस. गुमनामी बाबांचे काही लेटर्स आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काही लेटर्स यांचं हँडरायटिंग मॅच करण्यात आलं. ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं 3 ऑफिशियल्सची नेमणूक केली. 2 ऑफिशियल्स शिमलामध्ये होते आणि एक ऑफिशियल कोलकातामधल्या CFSLमध्ये होता. या तिन्ही व्यक्तींनी एक पानाचे रिपोर्ट सबमिट केले, ज्याच्यात हे लिहिलं होतं की हे दोन्ही नमुने एकमेकांबरोबर मॅच करत नाही आहेत. भारताची एक VVIP व्यक्ती, तिची डेथ मिस्ट्री, तिचं इन्व्हेस्टिगेशन होतं आहे आणि एका पानामध्ये रिपोर्ट गुंडाळला जातो आहे. त्यामुळं जस्टिस मुखर्जी यांनी त्यावेळेचे हँडरायटिंग एक्सपर्ट्स B. लाल कपूर यांना हे नमुने दाखवले आणि त्यांनी हे मत मांडलं की हे दोन्ही नमुने एकाच व्यक्तीचे आहेत, हँडरायटिंग मॅच झालं होतं. रिव्हेरीफाय करण्यासाठी अमेरिकेचे हँडरायटिंग एक्सपर्ट कर्ट बॅगेट यांची मदत घेतली गेली. त्यांनी देखील क्रॉस व्हेरीफाय करून हेच कन्क्ल्युजन काढलं की हे दोन्ही हँडरायटिंग सॅम्पल्स मॅच करत आहेत. त्यानंतर भारताचे एक हँडरायटिंग एक्सपर्ट अशोक कश्यप यांनी देखील सेम कन्क्ल्युजन ड्रॉ केलं. परंतु भारत सरकारच्या दबावामुळं त्यांना फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऑफिशियल्सनी जाहीर केलेल्या रिपोर्टांना कमिशनच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कन्सिडर करावं लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे DNA ॲनालिसिस. भगवानजी किंवा गुमनामी बाबा यांच्या रूममधून त्यांचे काही दातांचे सॅम्पल्स मिळाले. जवळपास 7 दात मिळाले. त्यातले 2 दात जे होते ते हैदराबादमध्ये असणाऱ्या CDFD या संस्थेकडे देण्यात आले. या संस्थेनं सांगितलं की या दोन्ही दातांमधून कुठल्याही प्रकारचे DNA सॅम्पल्स मिळवता आलेले नाही आहेत. त्यांनी उरलेल्या दातांचं परीक्षण करणं टाळलं. उरलेले जे 5 दात होते ते कोलकात्यामधल्या CFSLकडे होते. त्यांनी या दातांचं परीक्षण केलं, परंतु त्यांच्या ऑफिशियल रिपोर्टच्या अगोदर बंगालच्या एका लोकल वर्तमानपत्रामध्ये एक लेख किंवा हा रिपोर्ट छापून आला की भगवानजी, गुमनामी बाबा यांचं आणि नेताजींचं हँडरायटिंग मॅच झालं नाही आहे, यांचे रिपोर्ट्स मॅच झाले नाही आहे DNAचे. जेव्हा ऑफिशियल रिपोर्ट डिक्लेअर झाली CFSLद्वारे, तेव्हा त्यांनी देखील हेच मत मांडलं की दोघांचेही DNA सॅम्पल्स हे मॅच झाले नाही आहेत. DNA सॅम्पल्स जेव्हा काढले जातात तेव्हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो EPG, इलेक्ट्रोफेरोग्राम.
हा खूप महत्त्वाचा भाग असतो एखाद्या DNA टेस्टमधला आणि या चार्टच्या आधारावरच ठरवलं जाऊ शकतं की दिलेला DNA रिपोर्ट हा किती व्हॅलिड आहे किंवा नाही आहे. परंतु CFSLनं त्या DNA रिपोर्टचा इलेक्ट्रोफेरोग्राम EPG जाहीर केला नाही. जेव्हा हाच EPG CDFD हैदराबादकडून मागवला गेला आणि त्याची तपासणी केली गेली, तेव्हा गव्हर्नमेंट ऑफिशियल्सच्या रिपोर्टनुसार हे सांगण्यात आलं की हे दोन्ही सॅम्पल्स मॅच करत नाही आहेत. परंतु जेव्हा ह्या सॅम्पल्सचं प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं, तेव्हा हे सांगण्यात आलं की मिसमॅचच्या ऐवजी तर हे सॅम्पल्स मॅच करत आहेत. त्यामुळे पुन्हा गव्हर्नमेंट ऑफिशियल्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली. जर CDFD हैदराबादकडून आलेल्या EPGचे रिपोर्ट मॅच करत असतील, तर ह्याचा अर्थ कोलकाताच्या CFSLकडून आलेल्या EPG रिपोर्ट्सनी देखील मॅच करणं साहजिक आहे. आणि यासाठीच कोलकाताच्या CFSLकडून त्यांचे EPG रिपोर्ट्स मागणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी ते डिक्लेअर न केल्यामुळं एक RTI ॲक्टिव्हिस्ट सायक सेन यांनी एक पिटिशन दाखल केली. परंतु या RTI पिटिशनला रिजेक्ट करण्यात आलं गव्हर्नमेंटकडून. त्यांनी जे कारण दिलं या पिटिशनला रिजेक्ट करण्याचं ते होतं RTI ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा सेक्शन 8 त्यामधला क्लॉज फर्स्ट. RTIचा हा ॲक्ट काय सांगतो? या ॲक्टच्यानुसार अशी कुठलीही इन्फॉर्मेशन जी भारताचं सार्वभौमत्व, भारताची सिक्युरिटी आणि भारताचं इतर राष्ट्रांबरोबर असणारं नातं जर धोक्यात आणत असेल, जर भारताच्या सिक्युरिटीला जर त्यानं धोका निर्माण होत असेल, तर अशी कुठलीही इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करता येत नाही. इमॅजिन करा की फैजाबादसारख्या रुरल एरियामध्ये राहणारा एक म्हातारा, त्याचे DNA टेस्ट रिपोर्ट्स हे कशा प्रकारे भारताचा इतर राष्ट्रांबरोबरचा संबंध धोक्यात आणू शकतात, भारताच्या सिक्युरिटीला हानी पोचवू शकतात. आणि जर ते तसं करत असतील तर याचा अर्थ ते रिपोर्ट ज्या व्यक्तीचे आहेत तो व्यक्ती देखील त्याच स्टेचरचा असला पाहिजे. आणि ही गोष्ट हे चान्सेस वाढवते आणि डाऊट जास्त करते की गुमनामी बाबाच नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. 1947 पासून 2025पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अराउंड असणारं आकर्षण, युवकांमध्ये असणारी त्यांची क्रेज, परंतु त्याचबरोबर त्यांच्या डेथ मिस्ट्रीच्या अराउंड असणारं ते वलय अजिबात कमी झालं नाही आहे. कदाचित सरकारकडंच सगळी इन्फॉर्मेशन आहे, सगळं सत्य आहे, परंतु कदाचित काही वेळेला पॉलिटिकल डिफरन्सेसमुळं आणि पॉलिटिकल निर्बंधांमुळं कुठलंही सरकार या सत्याला लोकांपर्यंत पोहोचवत नाही आहे. परंतु सरकारवर निर्बंध आहेत. परंतु असे 2 व्यक्ती आहेत की जे व्यक्ती सातत्यानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर काम करत आहेत आणि या डेथ मिस्ट्रीला सॉल्व्ह करण्याचा आणि लोकांपर्यंत खरं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते 2 व्यक्ती आहेत पत्रकार अनुज धर आणि लेखक चंद्रचूड घोष. यांनी गेली जवळपास 1 ते 2 दशकं स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं नेताजींची डेथ मिस्ट्री सॉल्व्ह करण्यामध्ये, लोकांपर्यंत त्यांच्या डेथ मिस्ट्रीचं सत्य पोहोचवण्यामध्ये. स्वतःहून स्वतःच्या खर्चावर वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या लोकांना भेटून तिथली माहिती गोळा करून, भारत सरकारकडे अनेक पेटिशन्स करून, त्यांच्या अनेक फाईल्स रिओपन करून, जवळपास 900 फाईल्स ओपन करून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, जसं की कनिंड्रम, अनेक इंटरव्ह्यूज दिले, अनेक पॉडकास्ट केले, अनेक संस्थांमध्ये जाऊन त्यांनी त्यांची व्याख्यानं दिली विथ प्रूफ, जेणेकरून लोकांना हे दाखवता येईल की नेताजींच्या डेथ मिस्ट्रीचं सत्य काय आहे. आणि हे दोघं अजूनही याच कामामध्ये सातत्यानं काम करत आहेत. एक समाज म्हणून आणि नेताजींबद्दल असलेला आदर, त्यांच्याबद्दल असणारं फॅसिनेशन आणि त्यांच्याबद्दल असणारं एक कुतूहल म्हणून आपण काय करू शकतो? तर हे जे 2 व्यक्ती गेली इतकी वर्ष अखंडितपणे आपल्यापर्यंत हे सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, यांना सपोर्ट करून आणि खरं काय आहे हे माहिती करून घेऊन आपण त्यांना त्यांच्या या कामात सपोर्ट करू शकतो. त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत, त्यांचे पॉडकास्ट आहेत, त्यांची अनेक संस्थांमधली व्याख्यानांचे रेकॉर्डिंग्ज आहेत. आणि त्यानंतर जर एखाद्याला इंटरेस्ट आला आणि गोष्टींच्या मध्ये खोल जाण्याची जर इच्छा निर्माण झाली, तर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत नेताजींच्या डेथ मिस्ट्रीवर. त्यातलं एक पुस्तक आहे कनिंड्रम. ही पुस्तकं वाचून आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो आणि ही डेथ मिस्ट्री जी आहे ही समजून घेऊ शकतो. आणि नेताजींसाठी आपला हाच ट्रिब्यूट असेल की त्यांच्या ह्या कामाला, त्यांच्या ह्या डेथ मिस्ट्रीला आपण समजून घेतलं आहे आणि इतर लोकांबरोबर शेअर केलं आहे. थँक्यू.